आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे भजे, ज्यामध्ये आपण चणा डाळ, मूग डाळ आणि सफेद उडदाची डाळ वापरणार आहोत। म्हणून मी सकाळी उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेऊन ते भिजत घातले, चांगले स्वच्छ धुतले आणि आता भिजत घातले आहे। आणि हिरवी मिरची, लसूण, जिरे आता आपण भाजीसाठी वाटून घेणार आहोत। भाजीमध्ये टाकता येतं आणि हा मसाला आपण भज्यांसाठी वापरू शकतो। आता ही भज्याची तयारी आपण केली। भज्यामध्ये आज आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे तर टाकणार आहोत, पण त्याच्यासोबत थोडे धणे पण वाटून घेतले मिक्सरमधून, ते टाकले। लाल सुक्या मिरच्या थोड्या मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतल्या। हे ज्या 3 मिक्स डाळी होत्या भिजत घातल्या त्या वाटून घेतल्या। त्यांच्यामध्ये ओवा, थोडा कढीपत्ता कट करून टाकला, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा तो मसाला, थोडा लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता यांना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। मीठ आणि हळदही टाकले आणि शेवटी कांदा कापून तोही टाकला। आता यांना चांगले मिक्स करून आपण 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊ। काही ब्रेड जे मी सँडविच करण्यासाठी त्रिकोण केले होते त्याचे काट उरलेले होते ब्रेडचे, त्याचा उपयोग काय करणार म्हणून मी त्यांना आता मिक्सरमधनं थोडे ग्राइंड करून घेतले आणि ते ह्या भज्याच्या पिठात टाकून दिले, म्हणजे त्याचाही उपयोग होतो आणि भजे पण कुरकुरीत होतात। आणि अशा प्रकारे सर्व भजे तळून घेतले। दररोज तेलकट पदार्थ खाण्यास शरीरासाठी योग्य नसतात, म्हणून आपण सणाच्या दिवशी वगैरे असं काही करून खातो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून अवश्य मला कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।